तर माझ्या लिपस्टिकचा शेड बऱ्याच जणींना जाणून घ्यायचा आहे, पण सुट्टीचा दिवस बघा कसा गेलाय तर, कारण की आज अजिबात सुट्टीसारखं वाटलं नाही, दिवसभर असा बिझीच गेला. जेवणामध्ये फक्त कढी आणि भात बनवला, गाजराचा हलवा पण बनवला होता, कारण की आज ना मला एक व्हिडिओ शूट करायचा होता, त्याच्यामुळे चपाती वगैरे करत नाही बसले मी. तर त्याचंच काम आमचं इथे चालू होतं. जे मी बेडरूमसाठी एक ऑर्गनायझर सेल्फ मागवला होता कॉर्नरमध्ये ठेवण्यासाठी, तर ह्यांनी त्याला छान असेंबल करून घेतलं आणि त्याचा फायनल लुक असा काय होता बघा. त्यानंतर इथे मी माझा मेकअप करायला घेतला. सगळी आवरावर झाली होती घरातली. आता फुल व्हिडिओ स्टार्ट करायचा होता शूट करायला. तर माझा लिपस्टिकचा ठराविक असा कुठला शेड नाही, फक्त मी लिपस्टिक लावत असताना ना लिप लायनर जे आहे ते यूज करते. कुठलंही लिपस्टिक लावू लिप लायनर हे यूज करतेच. त्याच्यामध्ये फक्त डार्क शेडचं यूज करते, ब्राऊन डार्क. त्याच्यामुळे लिपस्टिक कुठल्याही शेडमध्ये असो एकदम परफेक्ट आणि उठून दिसते. तर ही जी लिपस्टिक मी यूज करते ती आहे मार्सची आणि जिचा शेड आहे 08 क्वीन्स चार्म. आणि आता माझं एक ठरलेलंच आहे की किती घाईगडबड असो लिप लायनर लावायचं मी कधीच विसरत नाही, कारण की लिप्सला ना एकदम छान शेप येतो आणि उठून दिसते लिपस्टिक. तुम्हीच बघू शकता इथे. चला आता भरपूर टाइमपास झाला, आता लागायचं होतं मेन कामाला, ज्याच्यासाठी एवढी सगळी तयारी केली होती. तर ह्या सगळ्या बॉक्स मधल्या वस्तू काढून व्यवस्थित ऑर्गनाइज करून डेकोरेट करून ठेवायच्या होत्या. आणि व्हिडिओच्या मध्ये बिहाइंड द सीन बघू शकता असे काय चालू आहेत. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.